नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि राज्यामध्ये असलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि त्याचबरोबर सर्व माध्यमांच्या शाळांचं जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। मित्रांनो, साधारणतः 7-8 वर्षापूर्वी आपण स्कूल मॅपिंग केलेली होती आणि त्या मॅपिंगच्या माध्यमातून आपण शाळांचे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड शोधलेले होते आणि त्याच धर्तीवर परत एकदा महाराष्ट्राचं शिक्षण मंत्रालय जीआयएस मॅपिंग करणार आहे। राज्यातील सर्व शाळांची जीआयएस मॅपिंग होणार आहे आणि शाळांचं गुगल लोकेशन, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आपण शोधणार आहोत। परंतु मित्रांनो, यामध्ये आपल्याला ॲक्युरसीवर काम करायचं आहे आणि त्याचबरोबर शाळांचे जे फोटो आपण घेणार आहोत, शाळांच्या भौतिक सुविधांची जी माहिती आपण संग्रहित करणार आहोत, ती माहिती आपल्याला UDAS प्लस सोबत कनेक्ट करायची आहे आणि त्यामुळे UDAS प्लसचं महत्त्व अधोरेखित होणारच आहे आणि त्याचबरोबर शाळांमध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत, शाळांच्या ज्या बेसिक गरजा आहेत, त्या सर्व गरजा आपल्याला UDAS प्लस मध्ये मॅप करायच्या आहेत। एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण आयुक्त यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। एक एपीके फाईल तयार करण्यात आलेली आहे आणि ही एपीके फाईल नागपूर स्थित MRSAC या कंपनीने तयार केलेली आहे आणि या ॲपच्या माध्यमातून आपण शाळांचं लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड शोधणार आहोत, शाळांच्या भौतिक सुविधा आपण शोधणार आहोत आणि त्या सुविधा आपण UDAS प्लस सोबत मॅप करणार आहोत। एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी हा प्रयत्न सातत्याने करतो आहे आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे, विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। मित्रांनो, ही एपीके फाईल कशी इन्स्टॉल करायची, मॅपिंग कशी करायची, फोटोग्राफ कसे घ्यायचे आणि त्यानंतर ते फोटोग्राफ कसे शेअर करायचे, हे सर्व मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्येक बाब मी आपणास स्पष्टपणे सांगणार आहे। एक एक सूचना महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे। आपल्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोनचा उपयोग करून आपल्याला हे मॅपिंग करायची आहे, जीआयएस मॅपिंग करायची आहे आणि ती मॅपिंग कशी करायची, तो ॲप कसा इन्स्टॉल करायचा, सेटिंग कशी करायची आणि फोटोग्राफ कसे घ्यायचे आणि त्यानंतर ते फोटोग्राफ कसे सेव्ह करायचे, कसे सेंड करायचे, हे सर्व मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पण जीआयएस मॅपिंग कशी करायची यासाठी प्रत्यक्ष आपण शाळेवर आलेलो आहोत आणि त्या शाळेमध्ये असलेल्या सुविधांची मॅपिंग मी करणार आहे। तर लेट्स स्टार्ट। तर मित्रांनो, ही आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरगाव, पंचायत समिती गडचिरोली आणि जिल्हा गडचिरोली। त्या शाळेच्या परिसरामध्ये मी आहे। शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि त्याचबरोबर आज जरी सुट्टी असली तरी शाळेच्या परिसरामध्ये असलेली अंगणवाडी सुरू आहे। विद्यार्थी अंगणवाडीमध्ये बसलेले आहेत। एक अत्यंत सुंदर परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये मी आहे। मित्रांनो, आता आपल्याला शाळेची जीआयएस मॅपिंग कशी करायची आहे हे समजायचं आहे, ते शिकायचं आहे। तर चला मग आपण स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जाऊया। तर मित्रांनो, आता आपण स्मार्टफोनच्या स्क्रीनवर आलेलो आहोत। आपल्याला वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून एक स्कूल एपीके नावाची फाईल प्राप्त झालेली असेल, ती फाईल मी आता आपणास दाखवतो आहे। ही जी एपीके फाईल आहे त्या फाईलचं नाव आहे महास्कूल जीआयएस। जर आपल्याला ही फाईल प्राप्त झाली नसेल तर आपण ती प्राप्त करून घ्यावी। केपी यांच्यापर्यंत ही फाईल आपण शेअर केलेली आहे। अनेक मुख्याध्यापक यांच्या मोबाईलवर सुद्धा ही एपीके फाईल आलेली असेल। या एपीके फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रत्येक गोष्ट मी आपणास क्लिअर सांगणार आहे। इथे बघा, क्लिक केल्यानंतर फाइल्स बाय गुगल अशी आलेली आहे। यामध्ये आपल्याला सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर अलाउ फ्रॉम द सोर्सेस यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्स्टॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इन्स्टॉलेशन होते की नाही हे आपल्याला बघून घ्यायचं आहे। परंतु मित्रांनो, आणखीन एक बेस्ट मेथड मी आपणास सांगतो आहे। त्यासाठी आपल्याला परत एकदा स्क्रीनवर जावं लागेल। प्ले स्टोअरला आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या स्क्रीनवर राईट साईडला सर्वात टॉप मध्ये आपला एक फोटो पाहायला मिळेल, त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे प्ले प्रोटेक्ट वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एकदा स्कॅन करायचं आहे। स्कॅन केल्यानंतर जी एपीके फाईल आपण इन्स्टॉल करणार आहोत त्या फाईलला स्कॅनिंग केलं जाईल। थोडी वाट पाहायची आहे। आता बघा, स्कॅनिंग झालेली आहे। त्यानंतर या स्क्रीनच्या उजवीकडे सर्वात वर असलेल्या सेटिंग आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे
आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जनरल, स्कॅन ॲप आणि इम्प्रूव्ह, हार्मफुल ॲप अशा पद्धतीचे दोन ऑप्शन्स पाहायला मिळतील। हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला क्लोज करायचे आहेत। इथे बघा मी टर्न ऑफ करतो आहे आणि आता बघा दोनही जे ऑप्शन्स होते ते ऑफ झालेले आहेत आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला APK फाईल कडे जायचं आहे। परत एकदा आपण स्क्रीनवर आलेलो आहोत। पुन्हा एकदा मी स्क्रीनवर आलेलो आहे आणि ही जी महास्कूल GIS आहे या फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अपडेट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल। आता बघा महास्कूल GIS वॉज इन्स्टॉल्ड असं आलेलं आहे। त्यानंतर आपण ओपन वर क्लिक करू शकता किंवा स्क्रीनवर तो आयकन आलेला असेल तो आयकन आपण शोधून घ्या। आता आयकन आपल्या स्क्रीनवर आलेला आहे। या आयकन वर क्लिक केल्यानंतर ते जे ॲप आहे ते ॲप ओपन होईल। मित्रांनो, इन्स्टॉलेशन करत असताना आपण ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याकडे नेटवर्क आहे त्या ठिकाणी आपण हे इन्स्टॉलेशन करून घ्यावं आणि त्यानंतर मग आपण प्रत्यक्ष शाळेवर जाऊन हे इन्स्टॉलेशन करून घ्यावं। आता बघा यामध्ये काही परमिशन्स आपल्याला विचारलेल्या आहेत। या परमिशनला आपल्याला अलाउ करायचं आहे। त्याच्यानंतर अलाउ ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाइल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बॅक वर क्लिक करायचं आहे। आता ओके वर क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला काही परमिशन्स मागतायत। व्हाईल युजिंग दिस ॲप वर क्लिक करायचं आहे। पुन्हा व्हाईल युजिंग दिस ॲप वर क्लिक करायचं आहे। अलाउ वर क्लिक करायचं आहे। अलाउ ऑल वर आपण क्लिक करू शकता आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे जे ॲप आहे हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। आपल्या समोर रजिस्ट्रेशन स्क्रीन आलेली आहे। ज्या शाळेचं आपण मॅपिंग करणार आहात त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर किंवा UDAS कोड आपण एंटर करून लॉग इन करू शकतो। परंतु मित्रांनो इथे पुन्हा एकदा आपणास माझी सूचना आहे की UDAS प्लसचं जे मॅनेजमेंट लॉग इन आहे त्या लॉग इनला जाऊन शाळेच्या मुख्याध्यापक यांचं नाव त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर अपडेट केला पाहिजे। यासाठी एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वेगवेगळे व्हिडिओज तयार केलेले आहेत। त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे। तर मित्रांनो इथे शाळेच्या मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। UDAS प्लसला जो मोबाईल नंबर एंटर केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला OTP येणार आहे। आता मी मोबाईल नंबर एंटर केलेला आहे। लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसेसिंग स्टार्ट झालेली आहे। एक OTP मुख्याध्यापक यांच्या मोबाईल नंबरवर जाणार आहे। मित्रांनो जी OTP आलेली असेल ती OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कन्फर्म OTP वर क्लिक करायचं आहे आणि प्रोसेसिंग स्टार्ट झालेली आहे। प्रोसेसिंग होत आहे। परंतु मित्रांनो किमान ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस करत असताना जर आपण ज्या ठिकाणी चांगलं नेटवर्क आहे त्या ठिकाणी जर आपण हे सगळं केलं तर आपल्याला या सगळ्या प्रोसेस मध्ये वेळ लागणार नाही आणि त्यामुळे किमान इन्स्टॉलेशन आणि या रजिस्ट्रेशन साठी नेटवर्कची आवश्यकता आहे असं तरी दिसून येत आहे। आता बघा मित्रांनो लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे। ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे। परत पुन्हा प्रोसेसिंग सुरू होणार आहे आणि आता आपल्या समोर जे स्कूल मॅपिंग आपल्याला करायचं आहे किंवा GIS मॅपिंग करायचं आहे त्याचा डॅशबोर्ड आलेला आहे आणि या डॅशबोर्ड मध्ये 3 ऑप्शन्स आहेत, महास्कूल मॅपिंग, सेंट मॅनेजर आणि हेल्प। यामध्ये मित्रांनो पहिलं जे ऑप्शन आहे महास्कूल मॅपिंग त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये असलेले मुख्याध्यापक, त्या शाळेचं नाव, UDAS कोड, त्यानंतर जिल्हा, तालुका, क्लस्टर कोड आणि मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर आपल्याला पाहायला मिळेल आणि मग आपल्याला स्क्रॉल केल्यानंतर सॅटेलाइट व्ह्यू आणि डिफॉल्ट व्ह्यू पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला गेट लोकेशन सुद्धा पाहायला मिळेल। इथे गेट लोकेशन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर त्या शाळेचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड पाहायला मिळेल, ॲक्युरसी पाहायला मिळेल, डेट आणि टाइम पण पाहायला मिळेल आणि जोपर्यंत आपली ॲक्युरसी ही 10 मीटर पेक्षा कमी नसेल तोपर्यंत आपल्याला फोटोग्राफ्स घ्यायचे नाहीत आणि तोपर्यंत कॅमेरा ऑप्शन सुद्धा ओपन होणार नाही। मित्रांनो ॲक्युरसी जी लेवल आहे ती 10 मीटर पेक्षा कमी असली पाहिजे। परत एकदा आपण रिफ्रेश लोकेशन करू शकतो आणि इथे बघा त्या शाळेचं ॲक्च्युअल लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपल्याला पाहायला मिळेल। रिफ्रेश लोकेशन वर पुन्हा क्लिक करतो, पुन्हा काही ॲक्युरसी मध्ये काही फरक पडतो का ते मला बघायचं आहे आणि आता बघा मित्रांनो आपलं GIS लोकेशन आलेलं आहे। या स्क्रीनवर आपल्याला पाहता येईल आणि त्यानंतर आपला कॅमेरा ऑप्शन सुद्धा ओपन झालेला आहे। मित्रांनो आपल्याला 6 प्रकारचे फोटोग्राफ घ्यायचे आहेत। यामध्ये पहिला जो फोटोग्राफ आहे तो असेल शाळेच्या फ्रंट भागाचा, त्याच्यानंतर दुसरा फोटोग्राफ असेल तो कॉमन फोटोग्राफ असेल, तिसरा फोटोग्राफ आपल्याला किचन शेडचा घ्यायचा आहे, चौथा फोटोग्राफ पाण्याच्या सुविधेचा घ्यायचा आहे आणि 5वा फोटोग्राफ मुलांच्या टॉयलेटचा आणि मुलींच्या टॉयलेटचा घ्यायचा आहे। पहिला फोटोग्राफ घेणार आहोत ज्यामध्ये आपल्याला शाळेचं नाव आणि फ्रंट व्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे। तर मी कॅमेरा ऑप्शन वर क्लिक करतो आहे। जेव्हा आपण क्लिक कराल तेव्हा आपल्या समोर एक नोट येईल, हा आपला पहिला फोटोग्राफ असेल। ओके वर क्लिक करायचा आहे आणि यामध्ये फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल म्हटलेला आहे। ओके वर क्लिक केल्यानंतर लँडस्केप मध्ये फोटोग्राफ घ्यायचा आहे। आता बघा जसा मी फोटोग्राफ घेतो आहे त्यावेळेस आपल्याला त्या शाळेचं नाव, शाळेचा UDAS कोड, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड
ॲटिट्यूड आणि त्याचबरोबर ॲक्युरसी, डेट टाइम दिलेली आहे। आता आपण कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर एक फोटोग्राफ घेतला गेलेला आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्या समोर ओके स्क्रीन आलेली आहे। या ओके वर आपण जेव्हा क्लिक करू त्यापूर्वी आपल्याला नोट वाचून घ्यायची आहे। जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल म्हणजे शाळेचा संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसराचा फोटो घ्यायचा आहे। पूर्ण परिसर येईल या दृष्टीने आपण त्या लोकेशनला जायचं, त्या ठिकाणी जायचं आणि त्यानंतर आपण तो फोटोग्राफ घ्यायचा। एकदा आपली ॲक्युरसी लेवल फायनल झाली की मग ती ॲक्युरसी लेवल चेंज होणार नाही, परंतु 10 मीटरपेक्षा कमी ॲक्युरसी आपल्याला ठेवायची आहे। मी ओकेवर क्लिक करतो आहे। पुन्हा एकदा लँडस्केप कॅमेरा सुरू झालेला आहे। आता मी कॅमेरावर क्लिक करतो आहे। इथे सुद्धा आपल्याला ॲक्युरसी बघून घ्यायची आहे। क्लिक केल्यानंतर तो फोटोग्राफ सेव्ह झालेला आहे। मग आता आपल्याला तिसरी सूचना आलेली आहे की आता आपल्याला किचन शेडचा फोटोग्राफ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला किचन शेड जवळ जायचं आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे आणि किचन शेडचा फोटो आपल्याला काढायचा आहे। आता मित्रांनो, हे किचन शेड आहे आणि या किचन शेड समोर आपल्याला कॅमेरा ठेवून लँडस्केप व्ह्यू मध्ये फोटो काढायचा आहे। बघा, ॲक्युरसी बघा आणि त्यानंतर मी कॅमेरावर क्लिक केल्यानंतर तो फोटोग्राफ सेव्ह होईल आणि अशा पद्धतीने आपला तिसरा फोटोग्राफ सेव्ह झालेला आहे। मग आपला चौथा फोटोग्राफ जो असेल तो आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी। तर मग आपल्याला ज्या ठिकाणी ती पाण्याची सुविधा आहे, ते जे स्रोत आहे, सोर्स आहे, त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला फोटोग्राफ काढायचा आहे। ओकेवर मी क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे किंवा सोर्स आहे त्या ठिकाणी मी जातो आहे आणि इथे जाऊन आपल्याला कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा फोटोग्राफ सुद्धा सेव्ह झालेला आहे। ज्या शाळेमध्ये पाण्याची सुविधा नसेल त्या ठिकाणी आपण कॅन्सल करून पुढच्या फोटोग्राफ मध्ये जाऊ शकतो। जर एखाद्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमांची शाळा असेल किंवा विना अनुदानित शाळा असेल, अशा शाळेमध्ये जर किचन शेड नसेल किंवा अशा शाळेमध्ये मिड डे मील योजना नसेल तर मग त्या ठिकाणी आपण फोटोग्राफ घेऊ शकत नाही। मग आपल्याला त्या ठिकाणी कॅन्सल करून पुढे जावं लागेल आणि पुढचा फोटोग्राफ घ्यावा लागेल। तर आता आपण मुलांच्या टॉयलेट कडे जाऊया। आता आपण मुलांच्या टॉयलेट समोर आलेलो आहे। ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे। परत एकदा कॅमेरा सुरू होईल आणि त्या ठिकाणी आपण मुलाच्या टॉयलेटचा फोटोग्राफ काढायचा आहे। कॅमेरा बटनवर क्लिक करायचा आहे, ॲक्युरसी चेक करायची आहे आणि इथे मी फोटोग्राफवर क्लिक करतो आहे आणि अशा पद्धतीने आपले 5 फोटोग्राफ झालेले आहेत। त्यानंतर शेवटचा जो फोटोग्राफ आहे तो आहे गर्ल्स टॉयलेट। तर आता आपण गर्ल्स टॉयलेटच्या समोर आलेलो आहोत आणि परत एकदा आपल्याला ओकेवर क्लिक करायचा आहे। पुन्हा एकदा कॅमेरा सुरू होईल। आता बघा मित्रांनो, मी शेवटचा फोटोग्राफ घेतो आहे। कॅमेरा बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला 6वा फोटोग्राफ सुद्धा सेव्ह झालेला आहे आणि परत एकदा आपण मुख्य स्क्रीनवर आलेलो आहोत। आपले 6 फोटोग्राफ आपले सेव्ह झालेले आहेत। ते सर्व फोटोग्राफ आपल्याला खाली स्क्रॉल करून पाहता येतील। फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल पाहता येईल, जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल पाहता येईल, किचन शेडचा फोटोग्राफ पाहता येईल, पाण्याची सुविधा, बॉईज टॉयलेट, गर्ल्स टॉयलेट आणि अशा पद्धतीने मित्रांनो सगळे फोटोग्राफ घेतल्यानंतर आपण इथे एखादा रिमार्क लिहू शकतो। मित्रांनो, रिमार्क लिहिल्यानंतर आता आपल्या समोर 3 ऑप्शन्स आहेत। त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे सेव्ह, दुसरं आहे ऑप्शन सेंड। मित्रांनो, जर आपल्याला परत फोटोग्राफ काढायचे असतील तर या ठिकाणी जे रेड क्रॉस मार्क दिसते आहे त्या रेड क्रॉस मार्क वर क्लिक करून आपण त्या भागाचा फोटो आपण पुन्हा काढू शकतो, नव्याने फोटो घेऊ शकतो। ती सुविधा सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे रिपिटेटिव्ह वर्क नाही आहे। एखादा फोटोग्राफ जर अचूक आला नसेल, एखादा फोटोग्राफ चांगला आला नसेल तर मग आपण त्या क्रॉसवर क्लिक करून आपण फोटोग्राफ घेऊ शकतो। जर आपल्या शाळेमध्ये नेट नसेल तर मात्र मित्रांनो आपल्याला सेंड करायचं नाही, ते सर्व फोटोग्राफ आपल्याला सेव्ह करून ठेवायचे आहेत। मी सेव्ह वर क्लिक करतो आहे आणि आता बघा मेसेज आलेला आहे, मॅपिंग सेव्ड, स्कूल मॅपिंग डेटा सेव्ड सक्सेसफुली। ओके वर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपण परत एकदा मुख्य स्क्रीनकडे आलेलो आहोत, परंतु आपले सगळे फोटोग्राफ सेव्ह झालेले आहेत। एकाच मोबाईलवर आपण वेगवेगळ्या शाळांचं मॅपिंग करू शकतो। मॅपिंग करण्यासाठी आपल्याला किंवा फोटोग्राफ घेण्यासाठी आपल्याला नेटची गरज नाही, फक्त इन्स्टॉलेशन करण्यासाठी नेटची गरज आहे। आणि नंतर मित्रांनो मी सेंड मॅनेजरवर क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्या शाळेची संपूर्ण माहिती दिलेली आहे। हा जो एरो आहे या एरोवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपले सगळे फोटोग्राफ सेंड होतील। मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची अडचण पाहायला मिळते आहे, ती म्हणजे ज्या ठिकाणी शाळेमध्ये नेटवर्क नाही, इंटरनेटची सुविधा नाही, अशा ठिकाणी आपल्याला मॅपिंग करताना अडचण येणार आहे आणि त्यामुळे जे ॲप आहे त्या ॲपचं इन्स्टॉलेशन आपण व्यवस्थित इंटरनेट असलेल्या ठिकाणीच करून घ्यावं आणि त्याचबरोबर जे फोटोग्राफ आपण सेव्ह करणार आहात ते फोटोग्राफ सेंड करताना सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी चांगलं नेटवर्क आहे अशा ठिकाणी जाऊनच आपल्याला फोटोग्राफ सेंड करावे लागतील। यामध्ये थोडी तांत्रिक अडचण दिसत आहे मित्रांनो।
मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर सातत्याने माझा प्रयत्न आहे की आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक यांनी स्वतःची कामं स्वतःच केली पाहिजेत आणि आपण एक टेक्नोसेवी टीचर बनलं पाहिजे। पुन्हा माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।